हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मेलोडी मसाला चॅनलवर। तर आज पाहूया एक नवीन रेसिपी, ती म्हणजे गुळ शेंगदाण्याची पोळी किंवा स्टफ्ड जॅगरी नट पराठा असंही देखील म्हटलं जाते याला। तर आता ह्याला मी सुरुवातीला गुळ आणि शेंगदाणे इथं मी थोडेसे असे भाजून घेतलेत। हे दोन्ही मिक्सरला वाटून छान असं पावडर करून घ्यायचं। थोडंसं त्या पावडरमध्ये मी तुपाचं थेंब टाकलेलं आहे, जेणेकरून ते एकमेकांना चिटकेल। आता पीठ छान असं गव्हाचं पीठ आपण मळून घेतले, जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने मळायचं आहे। आणि छान असे छोटे छोटेसे पुरी एवढ्या आकाराचे लाटून आता मी याच्यामध्ये जे काही आपण गुळ शेंगदाण्याची पावडर तयार केली होती ती पावडर आता ह्याच्यामध्ये मी भरलेली आहे। जसं आपण पुरण भरतो त्याच पद्धतीने भरायचं, अगदी जास्त नाही भरलं पाहिजे, नाहीतर मग ते तव्याला चिटकतं। आता हेच पराठा लाटून घ्यायचा। आता ह्या पराठ्यासारखं पराठा म्हणा किंवा जनरली आपण याला गुळ शेंगदाण्याची पोळीच म्हणतो, पण नॉर्थ साईडला याला पराठाच म्हणतात। आता हे छान अशी पानं एक दोन प्रकारची मी लाटून घेतलेली आहेत आणि तव्याला छान असं तव्याला तूप सोडून किंवा तेल लावून त्याला आपल्याला छान असं दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं आहे। पण भाजताना एक विशेष काळजी ही घ्यायची की ते आपलं जो काही पराठा आहे तो गुळ असल्यामुळे विरघळतो आणि तो तव्याला चिटकतो, त्याच्यामुळे हे थोडंसं काळजीपूर्वक करायचं। मीडियम गॅसवरती केलं पाहिजे, जेणेकरून हे आपलं गुळपोळी तव्याला चिटकली नाही जाणार। आता याच पद्धतीनं मंद आचेवरती आपल्याला 2 ते 3 म्हणजे मी आता इथं तुम्हाला 1-2 करून दाखवलेले आहेत, त्या छान अशी गुळपोळी आपल्याला खरपूस कुठं कच्ची नाही राहिली पाहिजे याची काळजी घ्या। आणि छान अशी तयार आहे तुपाबरोबर आपली गुळ शेंगदाणा पोळी। थँक्यू। एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे।